हॅलो हाय, मी दीक्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी हाऊसवाईफ. आज ना सासूबाई आल्या होत्या गावाकडून. मग ते तुरीच्या शेंगा घेऊन आल्या, मस्त शेतातल्या हिरव्यागार. त्याची आम्ही खूप सारी दाणे पाडून घेतली आणि आज त्या त्यांच्या पद्धतीची तुरीच्या दाण्यांची भाजी करत आहे. कोणी कोणी यांना सोले पण म्हणते आणि कोणी कोणी तुरीचे दाणे पण म्हणतात. आम्ही शक्यतोवर तुरीचे दाणेच म्हणतो. तर त्याची कोरडी भाजी केली आहे. बघा की तुम्हाला आवडते का? आवडल्यास नक्की रेसिपी सगळ्यांना शेअर करा आणि करून बघा, आणि कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यांनी काय केलं मस्त तुरीचे दाणे घेतले, भरपूर असे त्यांना भाजून घेतले आणि हिरव्या मिरच्या घेतल्या एवढ्या आणि लसूण, आणि हे सगळं भाजून घेऊन मिक्सरला बारीक करून घेतलं. त्याचा व्हिडिओ काही काढला नाही म्हणजे घाईघाईमध्ये. आणि मस्तपैकी असे 2 कांदे कापून घेतले, टोमॅटो कापून घेतला आणि थोडा पालक घेतला. मस्त हिरवागार पालक त्यांनी गावावरून आणला होता. पालक घेतला आणि त्याला कापून घेतलं. नंतर मग तेल टाकलं असं, आणि तेलामध्ये जिरं टाकलं, कांदा टाकला, लसूण टाकला आणि टोमॅटो टाकलं आणि ते छानपैकी असं होऊ दिलं. नंतर त्याच्यामध्ये जो स्वच्छ धुवून ठेवलेला पालक होता ना, तो पालक टाकून दिला आणि मस्तपैकी याला एक वाफ निघेपर्यंत होऊ दिलं छान. नंतर त्यामध्ये थोडा गरम मसाला टाकला, हळद टाकली आणि मस्तपैकी ते होऊ दिलं. आणि जे वाटण आपण मिक्सरमधून काढून घेतलं होतं ना, हिरव्या मिरची, लसूण आणि तुरीच्या शेंगांचं, ते वाटण याच्यामध्ये टाकून दिलं आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर त्याच्यावर टाकून दिली आणि मस्त आलटून पलटून परतून घेतलं छानपैकी. आणि नंतर त्याच्यावर झाकण ठेवून मस्तपैकी एक वाफ काढून घेतली. कोणाकोणाला असे तुरीचे सोल्यांची चटणी आवडते नक्की सांगा. आमच्याकडे तुरीच्या दाण्यांची चटणी म्हणतात याला. आणि कसं आहे ना, आता थंडीच्या मोसममध्ये ना भरपूर तुरीच्या शेंगा येतात, त्यामुळे मोस्ट ऑफ सगळेच जण ही भाजी करून खातातच. आम्ही भाजी पण करतो आणि चटणी पण करतो, पण मस्तपैकी आम्ही मस्त याच्यासोबत तुरीच्या शेंगांची चटणी आणि गरमागरम भाकरी केल्या होत्या. तर बघा, तुम्ही बघू शकता, एक वाफ काढल्यानंतर छान अशी भाजी तयार झाली होती, चटणी तयार झाली होती. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. कशी वाटली नक्की कमेंट करा.